हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहात ना? मज्जेमध्ये राहा नेहमी. मी मानसी आज तुमचं या क्लासमध्ये स्वागत करते. आपण चॅप्टर वाचत होतो इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे की त्यांच्यासारखी क्लास, त्यांची स्वतःची क्लास. खूप छान कहाणी होती. मिसेस देसाई एक जी टीचर आली आहे, नवीन टीचर त्या मुलांची, आणि 60 मुला-मुलींचा क्लास, आणि त्यांच्यामध्ये इतकी युनिटी असते की ते प्रत्येक वस्तू ते जे आहे पूर्ण क्लास घेते. चाहे ते पनिशमेंट असो, सजा असो किंवा काही पण असो, त्यांना खूप राग पडत राहतो, खूप डाट पडते सगळ्यांकडनं. तर चला वाचूया की काय होतं पुढे इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की कशा प्रकारे या मुलांचा टेस्ट होतो, आणि त्या टेस्टमध्ये खूपच अगदी कमी मुलं मुली असतात ज्यांचे चांगले मार्क्स येतात. जास्त तर मुलांनी खूप म्हणजे चांगले मार्क्स नाही येत, किंवा कोणी कोणी टेस्टच नाही दिलेला असतो, एक्झाम परीक्षा दिलेलीच नाही आहे. पण तरी सुद्धा मिसेस देसाई त्यांना काही सुद्धा नाही म्हणत, बस त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन जातं, अश्रू येऊन जातो ते रिपोर्ट कार्ड पाहून. आणि एक मुलगी त्यांना, सुष्मिता त्यांना विचारते की काय तुम्ही आमच्याशी रागावलेले आहात? तर ती म्हणते की नाही, तुम्ही तर माझी क्लास आहात आणि मी तुमची जे आहे, मी तुमच्यावरती खूप प्राऊड करते, अभिमान आहे, तर मी तुमच्याशी नाही रागवू शकत. आणि असं म्हणून ती म्हणते टेक आउट युअर बुक्स, आणि ती मग पढवू लागते त्यांना परत. ह्याच्या पुढे काय होतं वाचूया. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. तर आम्ही शाळा संपल्यानंतर आम्ही थांबलो सगळे मुलं मुली, आणि आम्ही या गोष्टीबद्दल चर्चा केली. डिड यू नोटिस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल. तर स्नेहलने अस्मिताला विचारलं की काय तू पाहिलं, काय तू नोटीस केलं की काय देसाई मॅम काय म्हणाली? शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. तर ती म्हणते की ती म्हणाली की आय वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मी नेहमी असं चाहते, माझी नेहमी इच्छा आहे की मी तुमच्यावरती प्राऊड करू, अभिमान करू. ती असं नाही म्हणाली की शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू, की मला तुमच्यावरती अभिमान आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. कारण की व्हॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड. तर मी म्हणाले की मग तू काय आणि एक्सपेक्ट करते, काय आणि आशा करते त्यांच्याशी. सो मेनी ऑफ अस फेल. आमच्यामधनं किती सारे मुलं मुली फेल होऊन गेले, नापास झाले. सो मेनी मिस द टेस्ट. आणि किती मुलं मुलींनी टेस्ट दिलाच नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. तर तू कसं असं म्हणू शकते की ती आमच्यावरती प्राऊड करे, आमच्यावरती अभिमान करे. अभिमान करण्यालायक आपण काही केलं नाहीये. तर हे आपण जे आता वाचलं हा याचा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट आता पुढे येणार आहे, तेव्हापर्यंत आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. ह्याचं रीड अलाउड द टू कन्व्हर्सेशन इन दिस पार्ट. या पार्ट मध्ये 2 कन्व्हर्सेशन तुम्हाला जोराजोराने बोलायचे. तर त्या तुम्ही वर्बल बोला, ठीक आहे ना. ओरली बोलाल तेव्हाच येईल. बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स, मिसेस देसाई आणि त्यांच्या स्टुडंट्सच्या मध्ये, आणि असंच बिटवीन अस्मिता अँड स्नेहल, अस्मिता आणि स्नेहलच्या मध्ये जे कन्व्हर्सेशन झालं ते तुम्हाला बोलून पाहायचंय. आता बघा, सेकंड नंबर आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. राईट असेल तिथे असा टिकचा मार्क लागायचा, आणि रॉंग असेल ते क्रॉस करायचंय. करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. आणि जे चुकीचे सेंटेन्स आहेत त्यांना आपल्याला करेक्ट पण करायचंय आणि लिहायचंय. तर जे चुकीचे सेंटेन्स असतील ते मी तुम्हाला सांगत चलेने, आणि ते तुम्ही मग आपल्या वहीत लिहून घ्या. पहिला आहे देअर आर बोथ बॉयज अँड गर्ल्स इन दिस क्लास. तर हा करेक्ट सेंटेन्स आहे, ह्याच्यावरती टिक करा की या क्लासमध्ये दोन्ही आहेत, मुलं पण आहे आणि मुली पण आहेत. हे करेक्ट सेंटेन्स आहे, ट्रू. तर ह्याच्यावरती राईटचा निशाण. सेकंड आहे दे नेव्हर क्वेरल. तर हे तर चुकीचं आहे, त्यांच्यामध्ये भांडणं होत होते. तर दे नेव्हर क्वेरलच्या जागी होऊन जाईल दे समटाइम्स क्वेरल. काय होईल ते? दे समटाइम्स क्वेरल. आणि इथे काय होऊन जाईल? इथे रॉंग येऊन जाईल. ठीक आहे. तर दुसरा सेंटेन्स रॉंग. तिसरा सेंटेन्स देअर टीचर्स नेव्हर शाउट एट देम. म्हणजे त्यांचे टीचर्स त्यांच्यावरती कधीच आरडाओरडा करत नाही. तर हे पण चुकीचं आहे, हिला पण क्रॉस. आणि सही सेंटेन्स काय होईल? देअर टीचर्स ऑलवेज शाउट एट देम. म्हणजे नेहमीच त्यांच्यावरती ओरडत होते. देअर वॉज नो युनिटी अमंग द स्टुडंट्स इन द क्लास. म्हणजे क्लासमध्ये, वर्गामध्ये स्टुडंट जे होते, विद्यार्थ्यांमध्ये बिलकुल पण एकता नव्हती. तर हा चुकीचा सेंटेन्स आहे, याच्यामध्ये क्रॉस, रॉंग येईल हे. आणि सही सेंटेन्स काय होईल? देअर वॉज युनिटी अमंग द स्टुडंट्स. हे नो हटून जाईल याचं, ठीक आहे ना. सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मितानी आपल्या टीचरशी खूप हळूशी बोलली. तर हे करेक्ट आहे, याला पण करेक्ट करा. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. अस्मिता ही आपली कहाणी सांगते आहे. तर हे पण क्रॉस, हे चुकीचं आहे.
अस्मिताने सांगते, पूर्ण सगळी क्लासेस सांगते आहे. मग आहे हे क्वेश्चन आन्सर्स वगैरे, हे जितकेही एक्सरसाइज आहेत हे आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये करून चुकलेलो आहोत आधीच. आता बघा कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स वाचूया. नाउन्स आपण वाचलेलं आहे आधीच, संज्ञा. ठीक आहे ना. आता कॉमन नाउन्स काय असतं हे पाहूया आपण. सम नाउन्स स्टँड फॉर ग्रुप्स ऑफ थिंग्स ऑर पीपल. म्हणजे काही काही संज्ञाचे शब्द असे असतात जे ग्रुप्स करता असतात. ठीक आहे ना. म्हणजे एक वस्तू करता नाही तर ते पूर्ण ग्रुप करता यूज होतात. ऑर पीपल, ऑफ थिंग्स ऑर पीपल म्हणजे वस्तूंचे ग्रुप किंवा लोकांचे. पीपल म्हणजे माणसं. सच नाउन्स आर कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. तर अशा प्रकारच्या नाउनला म्हणतात कलेक्टिव्ह. कलेक्टिव्हचं मतलब काय झालं, म्हणजे की एकत्र, एका बरोबर. त्याच्याने कळतंय ना. तर कलेक्टिव्ह म्हणजे जेव्हा एका बरोबर बहुत साऱ्या गोष्टींचं म्हणजे एकाच नाव घेतो आपण तेव्हा. एक्झाम्पल्स, क्लास. क्लास हे कलेक्टिव्ह नाउन आहे. अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉयज. ठीक आहे ना. एका क्लासात 60 मुली आणि मुलं. पीपल, पीपल म्हणजे काय असतं, लोक. अ हर्ड ऑफ कॅटल. कॅटल्सचा हर्ड, हर्ड म्हणजे काय, झुंड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. चिमणींचा फ्लॉक. चिमणींचा जो झुंड असतो त्याला फ्लॉक म्हणतात. जे बर्ड्स म्हणजे पक्षी. अ टीम ऑफ प्लेयर्स. ठीक आहे. ह्याच्यात हा जो टीम आहे, प्लेयर्स म्हणजे खिलाडी, खिलाड्यांची जी टीम आहे. अ सेट ऑफ कार्ड्स. कार्ड जे तुम्ही खेळतात, ताशचे पत्ते. लिस्ट ऑफ नेम्स. तर ह्याच्यात काय आहे, हे सगळे आपल्याला कलेक्टिव्ह आहेत. कलेक्टिव्हली म्हणतोय म्हणून हे कलेक्टिव्ह नाउन. नोट दॅट कलेक्टिव्ह नाउन्स ऑल्सो हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. कलेक्टिव्ह नाउन मध्ये एक वचन आणि बहुवचन असतं, हे पण तुम्हाला जाणायला पाहिजे. एक्झाम्पल बघा याचे उदाहरण. क्लास, क्लासेस. हर्ड, हर्ड्स. फ्लॉक, फ्लॉक्स. मेक अ कलेक्शन ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. तर अशाच प्रकारचे अनेक कलेक्टिव्ह नाउन तुम्ही शोधून ठेवा. आता बघा पार्ट 2 आहे आपला. आपण पार्ट 1 वाचून चुकलो आहोत, जो की खूप छान होता. आता पार्ट 2 मध्ये काय होतं, की ऍक्च्युली मुलं मुली आपल्यामध्ये काही चेंज आणतात, की काय होतं पहा, आपण बघूया. बट दिस इज रिअली टू सॅड. सॅड आकाश. आकाश म्हणाला की पण हे खरंच खूपच दुःखदायी आहे. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण आपल्याला तिला आपला अभिमान वाटावं असं काहीतरी केलंच पाहिजे. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क्ड सुनील. मग सुनीलने विचारलं, पण हे कसं करायचं, आपण काय करू शकतो याच्याकरता, आपल्याला काय केलं पाहिजे. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. तर सुनील म्हणतो की ती प्रसन्न नाही होणार, मिसेस देसाई प्रसन्न खुश नाही होणार, जिथवरी आपण सगळे, आपली पूर्ण क्लास जे आहे चांगलं नाही करत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. तर तुला असं वाटतं की हे असं शक्य आहे की पूर्ण क्लास एका बरोबर चांगलं करेल. अँड देन सडनली इट क्लिक. आणि तेव्हाच एक जे आहे क्लिक्ड. क्लिकचं काय अर्थ आलंय, बिकेम क्लिअर, म्हणजे एकदम स्पष्ट होऊन झालं. येस आय सेड, व्हाय नॉट. तर मी म्हणाले की हो. व्हाय नॉट म्हणजे का नाही. वी विल मेक इट पॉसिबल. आपण हे करून दाखवू. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. जर आपण सगळे एका बरोबर काही करू तर आपण हे करू शकतो. राईट सेड आकाश, लेट्स डू इट. तर आकाश म्हणाला की हो बरोबर आहे तुझं, आपण हे करूया. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, सेट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ऍक्शन. तर नेक्स्ट दिवशी, पुढच्या दिवशी आम्ही, वी म्हणजे आम्ही, द होल क्लास, पूर्ण आमचा वर्ग, आम्ही बसलो, एका बरोबर बसलो प्लॅन ऑफ ऍक्शन करता, की आपल्याला पुढे काय करायचं ह्याच्यासाठी, हे डिस्कस करायसाठी. वी ऑल अग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. तर आम्ही एका गोष्टीवरती सहमत झालो सगळेजण, की ज्यांचे चांगले मार्क्स येतात, जे अभ्यासात चांगले आहेत मुलं मुली, त्यांना दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. नियती म्हणाले की हो हे खरंच खूप चांगलं राहिले. शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास. तर ती आमच्या वर्गात मॅथ्सची जिनियस आहे, तिला मॅथ्स मध्ये सगळं काही येतं. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर. मी आधी सुद्धा जे आहे ट्राय केलं होतं, कोशिश केली होती की मी मदत करू. बट नो वन इज इंटरेस्टेड. पण कोणीच सुद्धा या गोष्टीत इंटरेस्टेड नव्हतं. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. तर हे मुलं मुली हे चाहतच नाही की मी त्यांची मदत करू. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. तर सोली तिला म्हणाली की बहुतेक तू जास्त बॉसी आहे. बॉसी म्हणजे कसं, कुणाला काही येतं तर तू असं कर, तू तसं कर, तर बॉसीपणा हा असतो. ठीक आहे. तर तू जास्त बॉसी आहेस तू. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. तर हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स, सेड निलेश. तर निलेश म्हणाले की आपल्याला शाळेनंतरही खूप असे काम आहे जे आपण करू शकतो, चांगले काम. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. तर कोण बसून आणि मॅथ्स पढ़ना चाहता है. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द आन्सर्स. तू आमची मदत करू शकते आम्हाला
आन्सर सांगून, उत्तर सांगून. सी व्हॉट आय मीन सेड नियती. नियती आता म्हणते की पहा मी काय म्हणणं चाहते ते तुम्ही समजा. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. हे जे मुलं मुली म्हणजे की ज्यांना नाही समजत येत त्यांना एकदा मध्ये समजत नाहीये, तर ते बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स म्हणजे ते मॅथ्स मध्ये ते मागेच राहणार आहेत. दिस विल नॉट डू सेड आकाश. तर आकाश म्हणाला की ह्याच्यानी काही नाही होणार आहे. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. तुम्हाला काय वाटतं की देसाई मॅडम अभिमान करतील अशा क्लासवरती जे कॉपी कॅट्स असेल. कॉपी कॅट्स म्हणजे जे नकल करतं एकामेकाची, म्हणजे जे एकाचं दुसरं बघून काम करतं. बघा इथे काय लिहिलंय, वे बिहाइंड हा शब्द आला होता इथे. दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास. अँड इनफॉर्मल वे ऑफ सेइंग नॉट मेकिंग प्रोग्रेस. म्हणजे ते प्रोग्रेस नाही करत, ते उन्नती नाही करते ऍज अदर स्टुडंट्स इन द क्लास. तर अशी खूप मुलं मुली आहेत. तर ती म्हणते की आकाश म्हणतो की त्यांना कॉपी कॅट्स नाही आवडणार आहे. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तर तुम्हाला तिथवरी पढावं लागेल, अभ्यास करावा लागेल जिथवरी तुम्ही मॅथ्स गणित जे आहे नीट समजून नाही घेत. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. हा एक रूल आहे, नियम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे बाळगावा लागेल. आता आपण याचं एक्सरसाइज पोर्शन एकदा परत बघूया. बघा हे साईड क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. आपण अजून हा पार्ट जो आहे चॅप्टरचा हा पडलेला नाहीये, तरी आपण एकदा क्वेश्चन आन्सर्स करून घेऊया, बघून घेऊया. याच्याने तुम्हाला पुढची कहाणी सुद्धा कळून जाईल. व्हॉट इज मेंट बाय सर्च लाईट्स हिअर. इथे या कहाणीमध्ये सर्च लाईट्स या शब्दाचा यूज झालेला आहे. तर त्याचा अर्थ काय आहे. सर्च लाईट्स आर अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स. सर्च लाईट म्हणजे ग्रुप ऑफ स्टुडंट, मुलांचा एक पूर्ण ग्रुप. हु वुड विजिट द स्टुडंट्स ऍट होम. जे की असा ग्रुप जो की स्टुडंट्सना विद्यार्थ्यांच्या घरी जाईल, त्यांच्या घरी जाऊन अँड टॉक टू देम एव्हरी डे. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी रोज गोष्टी करायला बोलेले अबाउट देअर स्टडीज, त्यांच्या अभ्यासाबद्दल. तर ते राहतील सर्च लाईट्स. व्हॉट इज मेंट बाय स्टडी गार्ड्स. एक स्टडी गार्ड्स आहे, हे शब्द आलाय या पाठामध्ये पुढे. तर ह्याचा अर्थ काय आहे. स्टडी गार्ड्स आर अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स हु वुड हेल्प अदर स्टुडंट्स इन द डिफिकल्टीज इन एव्हरी सब्जेक्ट. तर स्टडी गार्ड्स असा स्टुडंटचा ग्रुप राहिले, अशा विद्यार्थ्यांचा एक ग्रुप राहिले जो की काय करेल, तो हेल्प करेल, मदत करेल अनेक मुला मुलींची, अनेक स्टुडंट्सची इन द डिफिकल्टीज इन एव्हरी सब्जेक्ट. त्यांना जी डिफिकल्टी असेल, जे त्यांना त्रास असेल कोणत्याही विषयांमध्ये, तो त्याच्यात हेल्प करेल. तर असे सर्च लाईट आणि स्टडी गार्ड्स. व्हॉट डू दीज शॉर्ट फॉर्म्स स्टँड फॉर. एसएल्स म्हणजे सर्च लाईट्स, एसजीज म्हणजे स्टडी गार्ड्स, आणि असंच पीओए हे सगळे शब्द आता पाठात आलेले आहे. आपण वाचूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. पीओए चा अर्थ आहे प्लॅन ऑफ ऍक्शन. व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास. तर मिसेस देसाईनी आपल्या वर्गामध्ये काय चेंजेस, काय बदलाव बघितले. शी फाउंड दॅट नो वन वॉज एव्हर ऍबसेंट. तर तिने बघितलं की आता वर्गात कोणी पण ऍबसेंट होत नाही, रोज सगळे येतात रेग्युलरली. ऑल पे अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. आणि सगळेजण खूप लक्ष देतात अभ्यासाकडे. अँड देअर वॉज डिफरंट लुक इन देअर आईज. आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये तिने एक वेगळ्या प्रकारचा लुक पाहिला, वेगळेच त्यांचे डोळे चमकिले पाहिले. व्हॉट क्वालिटीज डिड द स्टुडंट्स डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू वेल. तर मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये काय जे आहे क्वालिटीज उत्पन्न झाले, काय गुण झाले जे त्यांनी जे आपली इतकी मेहनतीने उत्पन्न केले. ते काय होते. डेटर्मिनेशन, रेग्युलॅरिटी अँड हार्डवर्क. तर म्हणजे मेहनत केली त्यांनी, मेहनत होती ती त्यांच्यात वाढली. रेग्युलर झाले ते लोक, नियमित झाले. आणि डिटर्मिनेशन म्हणजे त्यांच्यामध्ये खूप एक जे आहे डिटर्मिनेशन झालं की ते कोणतंही काम करून दाखवतील, त्याला म्हणतात डिटर्मिनेशन. वाय डिड द टीचर अप्रिशिएट नैना. टीचरनी, मिसेस देसाईनी नैनाला अप्रिशिएट केलं, म्हणजे तिला खूप प्रोत्साहन दिलं. का केलं असं. बिकॉज नैना हॅड मेड प्रोग्रेस इन सायन्स. कारण की नैनानी विज्ञान या विषयामध्ये प्रोग्रेस केली होती, ह्याच्यात चांगला उन्नती केली होती. अँड स्टार्टेड ऑफ वेल. आणि खूप छान तिने त्याच्यामध्ये उन्नती करून दाखवली होती. ही नैना आपण पुढे कहाणीत वाचू, ही जे आहे फेल झाली होती, पण तरी सुद्धा मिसेस देसाई तिला प्रोत्साहन देतात आणि म्हणतात की मागच्या वेळेस तुझे कमी मार्क्स होते आणि यंदा तुझे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, म्हणून ते तिला प्रोत्साहन देते. अशा प्रकारची टीचर इतकी छान टीचर असते ती. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. हा क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधला. की पहिला हे जे आहे इथे शब्द, काही सेंटेन्सेस दिले आहेत, स्टेटमेंट्स आहेत, तर त्यांना आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस.
याचा काय अर्थ झाला, आपण तिच्यावर आमच्यासाठी अभिमान बाळगला पाहिजे. आपण अनेक सिंपल लँग्वेज मध्ये जर म्हणू, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस, म्हणजे आपल्याला तिला आपल्या प्रती अभिमान वाटावं असं काही केलं पाहिजे. वी विल मेक इट पॉसिबल, म्हणजे की आम्ही ते शक्य करू. सी व्हॉट आय मीन, मला काय म्हणायचं आहे ते पहा. दिस विल नॉट डू, म्हणजे हे करणार नाही, म्हणजे की हे चालणार नाही, असं काही होऊ नाही शकत. समथिंग इज एट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर. तर ह्याचं काय अर्थ होतं, या वर्गात काहीतरी कार्यरत आहे, मला खात्री आहे. तर हे तुम्ही हे पहा, मराठीचे मिनिंग हेही तुम्ही आपल्या वहीत लिहून घ्या. शी वॉज ऑल स्माइल्स, म्हणजे ती सर्व हसत होती. मेनी ऑफ अस डिड डू वेल, आपल्यातील बऱ्याच जणांनी चांगले काम केले. तर म्हणजे आमच्यातलं खूप लोकांनी, खूप मुलामुलींनी छान त्यांचे नंबर आले, तर तेच लिहिले. मेनी ऑफ अस डिड डू वेल, आपल्यातील बऱ्याच जणांनी चांगले काम केले. आणि लास्ट आहे, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, मी संपूर्ण वर्ग खाली सोडला आहे. तर हे खालीच्या जागी तुम्हाला हे करायचंय, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, म्हणजे मी संपूर्ण वर्गला जे आहे खाली सोडला नाहीये, खाली दाखवला आहे, म्हणजे त्याच्या कारणाने खाली दाखवला आहे, हे याचं मिनिंग होईल. तर आज जे आहे आपण ही स्टोरी आणि पुढे वाचली, ह्याचे क्वेश्चन आन्सर्स वाचले, त्यांना तुम्ही नीट लिहा, समजा. जी गोष्ट समजत नसेल आली ती परत तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि परत तुम्ही पाहू शकता की त्याचं मिनिंग काय आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ही स्टोरी जी आहे पाहू पुढे काय होतं. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.